नमस्कार. हे मुलं आले आहे इथं माझ्याकडं. हे काल एक्झाम झाली हायकोर्टाच्या टंकलिपिकाच्या ज्या जागा आहे टायपिस्टच्या, त्या जागाची टायपिंगची परीक्षा होती. आणि हायकोर्ट म्हणते का तुम्हाला तुमचा कीबोर्ड घेऊन येता येणार नाही पर्सनल, तर तुम्ही द्या ना चांगले कीबोर्ड. बंद्या महाराष्ट्रात एकाही सेंटरवर धडानगतीचे कीबोर्ड नव्हते. 90% विद्यार्थी नापास झाले, जे मागच्या 5-6 महिन्यापासून कंटिन्यू प्रॅक्टिस करून राहिले होते त्या टायपिंगच्या परीक्षेची. जर हायकोर्टाची परीक्षा अशी होत असेल तर आम्ही कोर्टाच्या या व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा का हायकोर्टच याच्यात काही दलाली करून राहिलं? म्हणजे तुम्हाला वाटत असेल का माझ्या बोलण्यामुळे तुमचा अवमान होत असेल तर मला जेलमध्ये टाका, पण पोराला न्याय द्या. पण मी बोलल्याशिवाय राहणार नाही. मला सकाळी यवतमाळ जिल्ह्यातून फोन आले, भंडारा जिल्ह्यातून फोन आले, संभाजीनगरहून फोन आले. एवढ्या लोकांचे फोन आले का त्या पोराले म्हणलं का मला हा प्रॉब्लेम कळला. अनेक ठिकाणून फोन येऊन राहिले आणि हे सगळे फोन ठीक आहे महाराष्ट्रभरातून आल्याच्या नंतर माझी एकच मागणी आहे का तिथं पोराले तुम्हाला मोबाईल न्यू देता आला, पोराचे ID कार्ड बरोबर चेक केले नाही, ठीक आहे, तोच पोरगा आला का त्याच्या जागी दुसरा आला, बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन घ्यायला लागत होतो. जो पोरगा देत आहे एक्झाम तो खरंच तोच आहे का दुसरा येऊ शकते. काही ठिकाणी यवतमाळचे पोरं म्हणे आम्ही तिथं न्यायाधीश होते म्हणे, त्याने रिक्वेस्ट केली तर ते म्हणत होते म्हणे का बा तुले का करायचं आहे करून घे, आम्ही आमचं पाहून घेऊ. हे न्यायाधीशाची तिथं असणाऱ्या जो न्यायाधीश प्रमुख होता पेपर घ्यायसाठी त्याची ही भाषा आहे का? तो म्हणते हे केस शेवटी आमच्यापाशी हायकोर्टातच येईल, आम्ही का करायचं पाहून घेईल. म्हणजे एवढी म्हणजे माजली व्यवस्था आहे का तुमची? का तुम्हाला बोलायची अरेरावीची भाषा नाही विद्यार्थ्यासोबत? काहून कमी झाला का दणका जेनजीचा? हे पोरं सगळे उद्या आंदोलनाला बसू शकते. बंद्या महाराष्ट्रातली परीक्षा कॅन्सल करा आणि नव्यानं परीक्षा घ्या. आणि विशेषतः कीबोर्ड चांगले द्या. तुम्ही पहिले पाहून या कीबोर्ड चांगले आहे का नाही आहे. ते कीबोर्ड चांगले नाही, त्या पेपरवाल्याले तुम्ही पैसे दिले आहे, फुकट नाही पेपर घेऊन राहिले ते सेंटर, त्याले कीबोर्ड एकाच कंपनीचे लावायला लावा. ते विद्यार्थ्याला पहिले सांगा महिन्याभराच्या अगोदर का या कंपनीचे कीबोर्ड राहील. काही कीबोर्ड कंपन्याचे असे नावं दिले का ते मार्केटलेस नाही, त्याच्यामुळे त्याचं स्पेसच्या जागी स्पेस कोणती आहे का कोणती आहे हे कळत नाही पोरायले. असे अनेक प्रॉब्लेम निर्माण झाले आणि या प्रॉब्लेमने जबाबदार हायकोर्ट आहे. आणि तुम्ही म्हणता पोरायले ठीक आहे नोटिफिकेशन नाही देत, काही नाही देत. तुम्ही म्हणता का पेपरवर पोरं पहिले पेपरवरून टायपिंग करे. तुम्ही 2 दिवसाअगोदर नोटिफिकेशन काढली का स्क्रीन टू स्क्रीन टेस्ट होईल, म्हणजे स्क्रीनवर येईल. अरे कमीत कमी 2 महिन्या अगोदर तर द्या त्या मुलायले माहिती का तुमची बा ठीक आहे स्क्रीन टू स्क्रीन टेस्ट होईल, म्हणजे स्क्रीनवरून पाहून खालतं स्क्रीनवरच टाईप करा लागेल. तर हे असं होत असन. आणि भंडाऱ्याचा तर अनेक ठिकाणी तिसरा स्लॅबचा जो पेपर होता ठीक आहे तर तो झालाच नाही. तिसऱ्या म्हणजे पहिलं सेशन झालं, दुसरं झालं, तिसऱ्यात झाला, अनेक ठिकाणी झाला नाही. अनेक ठिकाणचे पोरांचे फोन आले तरी त्याचा पेपर बाहेर आला. मग बाहेर कसा आला पेपर? म्हणजे पोरायला तुम्ही मोबाईल देऊ दिले, मोबाईलला फोटो काढू दिले स्क्रीनचे, तेव्हाच ह्या बाहेर आला. याचा अर्थ पेपर फुटून राहिला. आणि ते हायकोर्टाचा पेपर बाहेर येऊन राहिला, ज्याचा पेपरच झाला नाही त्या थर्ड बॅचचा. इथं टायमिंग लिहून आहे, हा ते माझ्या हातात आहे, हे दाखवून राहिलो. अनेक ठिकाणी झालाय असं, ठीक आहे. तर हे असं जर होत असेल तर याला जबाबदार हायकोर्ट आहे. रजिस्टर जनरल ऑफ हायकोर्ट मुंबईला विनंती करतो मी का तुम्ही याच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घेऊन बंद्या महाराष्ट्रातली परीक्षा कॅन्सल करा आणि नव्यानं परीक्षा घ्या, ठीक आहे, नव्यानं पेपर घ्या. अजिबात महाराष्ट्रात कुठेही असा प्रॉब्लेम निर्माण होता कामा नाही टायपिंगचा. आणि या पोरांना न्याय द्या. हे पोरं माझ्याकडे आले, यवतमाळचे पोरं आले, त्याचा फोन येऊन गेला, ठीक आहे. या सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे एवढी अपेक्षा करतो. नाही तर हायकोर्टासमोर जर पोरांनी न्याय ठीक आहे आंदोलन केलं तर तुमचीच बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.